नमस्कार, मी त्र्यंबक किप्पर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत. मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आपण TCS अंतर्गत ज्या काही समजा सरळ सेवेच्या परीक्षा असतील या अनुषंगाने PYQचं विश्लेषण घेतोय. आपल्याला या नक्कीच PYQचा फायदा होईल. व्हिडिओ अपडेट मिळतील, काही करेक्शन पण असेल तर त्याचं क्वेश्चनमध्ये TCS अंतर्गत काही सिली मिस्टेक आहेत, काही डेटमध्ये पण काही दुरुस्ती असू शकते. त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच या लेक्चर सिरीजचा फायदा होईल. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आजचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत? हा क्वेश्चन आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधीचा साहित्याला अनुसरून विचारलेला क्वेश्चन आहे का? साहित्य बघा, लिटरेचरला अनुसरून विचारलेला क्वेश्चन आहे. नटसम्राट म्हणलं की आपल्या समोर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. ठीक आहे, नटसम्राट हा पिक्चर पण आहे, नटसम्राट हे नाटक पण आहे. विष्णू वामन शिरवाडकरांचं नटसम्राट. आता नटसम्राट या नाटकामध्ये पुढचा जर प्रश्न आपल्या लेवलचा आला तर भूमिका कोण पार पाडली? तर श्रीराम लागू. काय? श्रीराम लागू यांनी भूमिका पार पाडली. आणि पिक्चर जर विचारलं तर नाना पाटेकर यांनी, नाना पाटेकर. ठीक आहे, नाना पाटेकर यांनी भूमिका पार पाडली. विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. ही पण ऍडिशन माहिती लक्षात राहू द्या. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912. कधी? 1912 ला नाशिक या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवा. कुठं? आपल्याला हे गोष्टी बेसिक माहिती राहू द्या. नटसम्राट यानंतर त्यांची एक फेमस कादंबरी आहे ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, विशाखा. 1987 ला या कादंबरीला काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मला कमेंट मध्ये सांगा, मराठी भाषेतील एकूण किती कादंबऱ्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? याच्यावर नक्कीच आपल्याला फ्युचरमध्ये भविष्यातील एक्झाम मध्ये प्रश्न नक्की येईल. विशाखाला या कादंबरीला 1987 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कुसुमाग्रजांच्या कार्याचं मोल, त्यांचं गौरव भारत सरकारने पद्मभूषण हा 1991 देऊन गौरवलेला आहे. कधी? 1991 ला त्यांना पद्मभूषण. ह्या बेसिक माहिती आहेत. PYQचा हाच मोठा तुम्हाला फायदा मिळू शकतो. बघा, एक नटसम्राट हा प्रश्न विचारलाय, परंतु ऍडिशनल सराउंडिंग माहितीमुळे आपल्याला फ्युचरमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. बघा, पद्मभूषण, ज्ञानपीठ आणि त्यांना 1974 ला साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळालेला आहे. कधी? 1974 ला. ही पण माहिती, साहित्य अकादमी अवॉर्ड लक्षात ठेवा, हा पण कुसुमाग्रजांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात शिवसेना पहिल्यांदा सत्तेत कोणत्या वर्षी आली? वर्ष विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना केंद्रात नव्हे. 1985 ला मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री, NDAचं सरकार होतं. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. ठीक आहे. आणि याच्यात जर तुम्हाला मी ऍडिशन माहिती विचारली तर कमेंट मध्ये उत्तर द्या, केंद्रामध्ये शिवसेना केव्हा सत्तेमध्ये आली? बघा, आपलं उत्तर मला अपेक्षित आहे. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ लिहिला? मित्रांनो, हा ग्रंथ जैन धर्मासंबंधीचा महत्वाचा ग्रंथ आहे. संस्कृत मध्ये लिहिलेला हा आचार्य उमास्वामी यांनी लिहिलेला हा संस्कृत मधला ग्रंथ आहे. कोणता? तत्वार्थ सूत्र. भाषा कोणती आहे? संस्कृत. जैन धर्माचे जे दोन श्वेतांबर आणि दिगंबर पंथांचा हा, लक्षात ठेवा, प्राचीन जैन ग्रंथ आहे. याच्यामध्ये ऍडिशन माहिती झाली, एकूण 10 अध्याय आणि 350 सूत्रांचं एकत्रीकरण आहे. ह्याच्यापेक्षा बाहेर क्वेश्चन जाणार नाही. आपल्यासाठी फक्त तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ जैन धर्माचा प्राचीन ग्रंथ आहे. पहिली माहिती, दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांचा हा महत्वाचा ग्रंथ आहे. फक्त संस्कृत मध्ये लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. आणि आचार्य उमास्वामी हे जैन धर्माचे फॉलोअर होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मराठीतील आधुनिक साहित्याचे प्रणेते बाबूराव रामजी बागुल यांचा जन्म 1930 ला नाशिक मध्ये झाला. पहिला वाक्य बरोबर आहे. बाबूराव बागुल म्हटलं की आपल्या समोर एक पुस्तक येतं, जेव्हा
जात काय जेव्हा मी जात चोरली होती, IMP करा, याच्यावर प्रश्न येईल. जेव्हा मी जात चोरली होती, जात चोरली होती हे बाबुराव बागुलांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. जेव्हा मी जात चोरली होती. त्यांचा जन्म कधीचा? 1930 चा 17 जुलै 1930. विहित जात नावाचं गाव नाशिक मध्ये आहे आणि 26 मार्च 2008 ला त्यांचं मृत्यू आहे. परंतु महत्वाची कादंबरी कोणती? जेव्हा मी जात चोरली होती. आणखीन एक महत्वाची, मरण स्वस्त होत आहे. कोणतं? मरण स्वस्त होत आहे, स्वस्त होत आहे. ह्या दोन त्यांचे महत्वाचे पुस्तक. परंतु जेव्हा मी जात चोरली होती हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. 1963 ला त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक लिहिलं होतं. पुढचा प्रश्न, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी 1901 मध्ये गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. 1901 चा प्रश्न बघा. गंधर्व महाविद्यालयाची स्थापना आपल्यासाठी हा पलुसकर बघा, विष्णू दिगंबर पलुसकर यांचा कार्यकाल हा 1872 ते 1931. 1901 ला 5 मे 1901 ला लाहोर या ठिकाणी त्यांनी काय केली होती? गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती. परंतु यांच्याच आठवणी म्हणा पुन्हा भारतामध्ये गंधर्व महाविद्यालय हे 1939 ला दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलं. त्याचं पुनर्जीवन करून 1939 ला दिल्ली या ठिकाणी गंधर्व महाविद्यालयाची पुनर्स्थापना करण्यात आली. परंतु 1901 ला लाहोर या ठिकाणी हे गंधर्व महाविद्यालय विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्थापन केलं होतं. दोन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून उत्तर 4. काय? दोन्ही पर्याय बरोबर, उत्तर 4. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सुरत येथे अधिवेशनामध्ये पहिली किंवा एक फूट पडली? म्हणजे काँग्रेसचे 1885 ते 1948 पर्यंतचे जे काही अधिवेशन आहेत बघा, 1885 ते 1948 पर्यंत काँग्रेसचे जे काही अधिवेशन आहेत त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे, काँग्रेसची पहिली फूट केव्हा पडली? आता आपल्याला माहित पाहिजे, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई, व्यामेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष. ठीक आहे, पार्श्वभूमी तयार झाली. आता पहिली फूट केव्हा पडली? 1904 नाही, 1906 नाही, कारण का 1906 चं अधिवेशन हे कुठं झालं होतं? कलकत्ता, दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली. 1907 चं हे सुरतला अधिवेशन होतं. रास बिहारी घोष लक्षात ठेवायचे अध्यक्ष होते. आणि इथं जहाल आणि मवाळ या दोन काँग्रेसमध्ये विचार प्रवाह तयार झाले. लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक आणि अरविंद घोष हे जहाल एक्स्ट्रीमिस्ट विचारधारेचे होते. तर बाकीचे जे इतर काँग्रेसचे नेते होते बघा, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले हे काय होते? मवाळ विचारधारेचे होते. तर याच्यामध्ये वैचारिक मतभेद झाला आणि 1907 ला काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली. इथं अप्लाइड लेवलचा प्रश्न काय येतो? काँग्रेसच्या जे दोन जहाल आणि मवाळ गटांचं मिलन केव्हा झालं किंवा मनोमिलन केव्हा झालं? तर आपल्यासाठी 1916 चं लखनौ अधिवेशन हे माहित पाहिजे. लखनौ अधिवेशन, त्याला लखनौ ऐक्य करार किंवा लखनौ पॅक्ट असे म्हणतात. पुढचा, लॉंग वॉक टू फ्रीडम. लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालील पैकी कुणाचं आहे? नाव आहे नेल्सन मंडेला, जॉर्ज वॉशिंग्टन, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. मित्रांनो, हे फेमस पुस्तक आहे नेल्सन मंडेला यांचं. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कृष्णवर्णीयासाठी जो लढा दिला त्या संबंधी बघा, त्यांनी जवळपास 27 वर्ष जेलमध्ये, वयाचे 27 वर्ष ते जेलमध्ये होते. नेल्सन मंडेलाचं हे आत्मचरित्र आहे. 18 जुलै 1918 ते 2013 ते त्यांचा कालखंड आहे. त्यांचं टोपण नाव आपल्याला विचारू शकतात नेल्सन मंडेलाचं, मदिबा म्हणतात त्यांना. हा पण प्रश्न येऊ शकतो, मदिबा. आणि आपल्यासाठी आणखीन एक इथं महत्वाची माहिती म्हणजे भारतरत्न पुरस्कार हा भारताबाहेरील फक्त 2च व्यक्तीला दिला गेला होता. त्यातील एक व्यक्ती म्हणजे नेल्सन मंडेला यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. याला IMP करा, भारतरत्न. इथं प्रश्न येऊ शकतो,
खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला या दोनच व्यक्तीला स्वातंत्र्यानंतर भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला। ठीक आहे, याच्या बघा 1990 ला त्यांना भारतरत्न आणि आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1993 ला त्यांना नोबेल शांतता पुरस्कार त्यांना देण्यात आला होता। ही लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्राचे लेखक नेल्सन मंडेला हे आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत। ठीक आहे, बघा हे जे लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र हे 1994 ला प्रकाशित झालं होतं। हा पण आपल्यासाठीचा ऍडिशन माहिती, 1994 ला हे प्रकाशित झालं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ध्रुपदामध्ये सध्या किती प्रकारच्या बाण्या किंवा वाण्या म्हणजे शैली आहेत? ठीक आहे, किती प्रकारच्या शैली आहेत विचारले। ठीक आहे, बानीज किंवा वाणी म्हणजे शैली आहेत असे विचारले। कुठं? ध्रुपद। मित्रांनो, ध्रुपद संगीत ग्वालियर घराणं। ठीक आहे, आपल्यासाठी बघा ध्रुपदामध्ये एकूण 4 शैली आहेत। किती आहेत? एकूण 4 शैली आहेत। आपल्याला ह्या 4ही शैली माहिती राहू द्या, कारण का ध्रुपद हिंदुस्थानी क्लासिकल लक्षात ठेवा, म्युझिक संबंधीचं हे महत्वाचं संगीतासंबंधी रिलेटेड गोष्ट आहे आणि आपल्याला ही माहिती पाहिजे। ध्रुपदाचा गौर किंवा गोहर बघा, गौर ऑब्लिक गोहर, बाणी किंवा ज्याला आपण शैली म्हणतो खंडार किंवा खंडार, आणि पुढचा आहे नोहर, नोहर, आणि चौथा आहे डागर। ह्या 4 ध्रुपदामध्ये शैली आहेत। म्हणजे 4 आपल्याला पर्याय ही माहिती राहू द्या, ऍडिशन माहिती, कारण का इतिहास किंवा आपण जीके चे क्वेश्चन पाहतो तेव्हा क्वेश्चन वाचताना सोपा वाटतो। ध्रुपद म्हणलं की संगीत, घराणं म्हणलं की ग्वालियर, संगीतासंबंधी आपण तानसेन असे नाव ऐकतो, परंतु क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, कारण का प्रश्न हा टफ आहे। कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या? म्हणजे ट्रिटी केव्हा साईन झाली? मुघल बादशाह औरंगजेबानी दख्खन मध्ये शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी जयसिंग, मिर्झा राजा जयसिंग यांना पाठवलं होतं। शेवटी मुघलांनी काय केली? महाराजांची कोंडी केली आणि नाईलाजास्तव 11 जून 1665 ला, तारीख महत्वाची आहे, 11 जून 1665 ला पुरंदरचा तह मिर्झा राजा जयसिंग आणि महाराजांमध्ये झाला। या तहामध्ये एकूण 23 किल्ले व 4 लाख होनाचा प्रदेश द्यावा लागला। ठीक आहे, मिर्झा राजा जयसिंग सोबत त्यावेळेस दिलेर खान पण आला होता। आपल्याला इथं पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग, परंतु त्यांच्या सोबत दिलेर खान पण होता। 11 जून 1665 ला हा तह झाला होता। एकूण 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा प्रदेश मुघलांना दिला होता। यानंतर खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे? तोरणा, राजमाचा किल्ला, प्रतापगड आणि वरळीचा किल्ला। तर हा प्रतापगड हा किल्ला कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे। तोरणा किल्ला कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये। राजमाचा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये। बघा पुण्यामध्ये कोणते कोणते? तोरणा आहे, पुरंदर आहे, राजगड आहे, राजमाची आहे, सिंहगड आहे आणि प्रचंडगड। त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत? प्रतापगड आहे, अजिंक्य तारा आहे। आता प्रश्न काय विचारला? कोणता किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे? म्हणजे स्पेसिफिकली जिल्ह्याला फोकस करून इतिहासाला अनुसरून विचारलेला हा प्रश्न आहे। ठीक आहे, यानंतर महत्वाचा पुढचा प्रश्न जो आपल्याला आयोगाने विचारलाय राष्ट्रकूट राजवंशासंबंधीचा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणता शासक हा राष्ट्रकूट राजवंशाचा होता? 4 पर्याय आहेत आपल्या समोर, राजाराम पहिला आणि विष्णुवर्धन। बघा पर्याय आपल्या समोर आहेत, राजाराम पहिला व विष्णुवर्धन। थोडा क्वेश्चन कन्फ्यूज करतो, राष्ट्रकूट राजवंश विचारलाय, राजाराम पहिला म्हटलं किंवा ज्याला आपण राजाराज पहिला, माफ करा, राजराज फर्स्ट म्हटलं की आपल्या समोर येतो चोल डायनास्टी, चोल राजवंश, आणि विष्णुवर्धन हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतं होयसाळ डायनास्टी किंवा होयसाळ सत्ता। ठीक आहे, म्हणून 1 किंवा 2 यापैकी कोणतंही नाही याचं उत्तर आहे राष्ट्रकूट
शासक म्हटलं की आपल्या समोर यायला पाहिजे दंतीदुर्ग कृष्ण फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगीत शैली आढळते? प्रश्न बघून घ्या. राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगीत शैली आढळते? लोकसंगीत याच्या संबंधीचा प्रश्न आहे. बाउल म्हणलं की आपल्याला मागच्याच लेक्चर मध्ये मी सांगितलं वेस्ट बेंगॉल, तर मांड ही लोकसंगीत शैली ही राजस्थानमध्ये आढळते. हा बघा तुम्हाला एक क्लू मिळतो. छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, या राज्यांच्या लोकशैलीवर पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. गोलमेज परिषदेत खालीलपैकी कोण दलिताचं प्रतिनिधित्व केलं होतं? हा राऊंड टेबल कॉन्फरन्स संबंधीचा प्रश्न आहे. सायमन कमिशनच्या रिपोर्टवर इंग्लंडमध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जी गोलमेज परिषद भरवली होती, एकूण गोलमेज परिषदा ह्या 3 होत्या. लक्षात ठेवा किती? एकूण गोलमेज परिषदा 3 होत्या, 1, 2 आणि 3. आता आपल्याला ही इथं आणखीन एक जर प्रश्नाचं टफनेस वाढला तर इथं आपला प्रश्नाची काठिण्य पातळी वाढली तर पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि तिसरी गोलमेज परिषद, ज्याला आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स फर्स्ट, राऊंड टेबल कॉन्फरन्स सेकंड आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स थर्ड, या तिन्ही मध्ये कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तेज बहादूर सप्रू पण होते, परंतु प्रश्न विचारला फिरून दलितांचे प्रतिनिधित्व, म्हणून याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं आपल्याला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. काँग्रेसचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले होते? तर याचं उत्तर आहे द्वितीय गोलमेज परिषद. आपल्याला इथं आता तारीख माहित पाहिजे. 12 नोव्हेंबर 1930 ते 29 जानेवारी 1931 ही पहिल्या गोलमेज परिषद तारीख आहे. 12 नोव्हेंबर 1930 ते बघा हे महत्वाचं, 29 जानेवारी 1931 ही पहिली गोलमेज परिषद. याच्यामध्ये एकूण 89 प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1930, म्हणजे 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 च्या दरम्यान झाली होती. आणि तिसरी 17 नोव्हेंबर 1932 ते 4 डिसेंबर 1932, म्हणजे 17 नोव्हेंबर 1932 ते 4 डिसेंबर 1932 ला ही तिसरी गोलमेज परिषद झाली होती. ही सगळी परिषद लंडन मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स. आपल्याला हे प्रश्न येऊ शकतात. कोण व्हाईसराय होता त्यावेळेसचा हा पण प्रश्न येऊ शकतो. प्रतिनिधी विचारले, काँग्रेसचे प्रतिनिधी कोण सहभागी झाले होते? आपल्याला जर स्पेसिफिक व्यक्तीला फोकस करून प्रश्न विचारला तर अशा प्रकारचा प्रश्न येतो. वर्ष विचारलं, तारीख विचारली तर हे पण माहित पाहिजे. ठीक आहे. यावेळेसचा पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. यानंतर आपल्याला याच्या संबंधीचा एक आपल्या लेवलचा प्रश्न येतो. जातीय निवाडा कधी घोषित केला? पुणे करार ह्या संबंधीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, द गोल्ड कॉइन मिंट ऑन द ओकेजन ऑफ कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज वॉज कॉल्ड होन. हे सोन्याचं नाणं होतं. 6 जून 1674 ला जेव्हा महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला, 6 जून 1674 ला, ठिकाण रायगड. यावेळी बघा, यावेळी शंभूराजे तिथं हजर उपस्थित होते. यावेळी जे नाणं जारी केलं गेलं सोन्याचं, त्याचं नाव होतं होन. या संबंधीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं आणखीन प्रश्न काय होऊ शकतो महाराजा संबंधीचा? तर चौथ म्हणजे काय? सरदेशमुखी म्हणजे काय? ठीक आहे. शेतकऱ्यांना जे लोन दिलं जातं त्याचं नाव काय? आपल्या इथं अष्टप्रधान मंडळासंबंधी प्रश्न येतो, कारण का राज्याभिषेक वेळेस अष्टप्रधान मंडळाची पण स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, the founder of प्रार्थना समाज were earlier member of which of the one of the following organization previously? आता प्रश्न असा आहे, परमहंस सभेच्या अगोदर कुठली खाली कुठली द फाउंडर ऑफ प्रार्थना समाज कोण होते? फाउंडर आपल्याला इथं प्रश्न माहित पाहिजे. प्रार्थना समाजाचे फाउंडर दादोबा पांडुरंग तरखडकर, भिकोबा दादा चव्हाण आणि राम बालकृष्ण जयकर. हे जर नाव पाठ असतील तर आपल्याला याचं उत्तर येईल की वरच्या याच्या संबंधीचं प्रार्थना समाजाची स्थापनेच्या अगोदर जी परमहंस सभा स्थापन झाली होती याचं उत्तर 1 आहे. परंतु दादोबा पांडुरंग तरखडकर, राम बालकृष्ण जयकर व भिकोबा दादा चव्हाण हे नाव हे व्यक्ती संबंधित होते. परमहंस सभा ही 1849 ला मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती.
आता प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली होती, तर हा पण प्रश्न महत्वाचा आहे. 31 मार्च 1867 ला मुंबई या ठिकाणी. 31 मार्च ही तारीख पाठ करा. 1867 मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आपल्याला इथं पण संबंधित व्यक्ती विचारू शकतात. तर भाऊ महाजन या संबंधी होते, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग हे पण याच्या संबंधित होते. याच्यानंतर महत्वाचा प्रश्न पुढचा, हु फाउंडेड द सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. बघा 5 जून 1905 ला, माफ करा तारीख मध्ये, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. तर 12 जून 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी, बघा लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला भारत सेवक समाज म्हणतो, या संघटनेची स्थापना केली होती. ठिकाण आहे पुणे. कुठं? पुणे. उद्देश काय होता? देश सेवेसाठी प्रचारक तयार करणे हा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला भारत सेवक समाज म्हणतो, याचा स्थापनेमागचा गोपाळकृष्ण गोखले यांचा उद्देश होता. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, गोपाळकृष्ण गोखले. आता मला कमेंट मध्ये सांगा, 1905 च्या बनारस सेशनचं अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? यानंतर पुढचा प्रश्न, इन विच इयर डिड द ईस्ट इंडिया कंपनी अक्वायर चार्टर फ्रॉम, लक्षात ठेवा, चार्टर फ्रॉम द रूलर ऑफ इंग्लंड क्वीन एलिझाबेथ फर्स्ट, ग्रँटिंग इन द सोल राईट टू ट्रेड विथ द ईस्ट. सरळ सरळ आहे, ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचं फरमान ब्रिटनची क्वीन राणी एलिझाबेथ फर्स्टने केव्हा दिलं? काय दिलं? केव्हा दिलं? हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर सरळ सरळ आहे, 31 डिसेंबर 1600. काय उत्तर आहे? 31 डिसेंबर 1600. 31 डिसेंबर 1600 ला 15 वर्षासाठी, हा पॉइंट लक्षात ठेवा, एलिझाबेथ फर्स्टनं ईस्ट इंडिया कंपनीला फरमान दिलं होतं. परंतु 1609 ला याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि एक शब्द पाठ करा, अमर्याद काळासाठी ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचं फरमान मिळालं. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याला हा महत्वाचा, 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजे व्यापाराचं फरमान दिलं होतं. ठीक आहे, आपल्याला स्थापना पण 30 तारीख लक्षात ठेवा. याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर वॉज कर्व बाय रूलर ऑफ राष्ट्रकूट डायनास्टी. सरळ सरळ प्रश्न विचारलाय, राष्ट्रकूटाच्या संबंधीचं खालीलपैकी कोणती स्थापत्य कला, ज्याला वास्तुकले संबंधीचा प्रश्न आहे. राष्ट्रकूट म्हणलं की कृष्णा फर्स्ट येतं आणि महाराष्ट्रातील आताच्या संभाजीनगर जवळील हे ठिकाण कैलास टेम्पल एलोरा. काय? कैलास टेम्पल एलोरा. कृष्णा फर्स्ट राष्ट्रकूटांचा शासक होता. बघा, कृष्णा फर्स्ट यांचा कार्यकाल 756 ते 773 एडी. 756 ते 773 एडी हा त्यांचा कालखंड आहे, कृष्णा फर्स्ट. ठीक आहे, कोण? कृष्णा फर्स्ट यांचा. त्यांनी कैलास टेम्पल एकाश्म दगडापासून बांधलेलं जगातलं असं एक अद्भुत असं मंदिर आहे. ठीक आहे, याच्यानंतर द सातवाहना किंग हाल कंपोज विच ऑफ द फॉलोइंग फेमस पोएटिक वर्क्स. सातवाहना राजा संबंधीचं हे महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचा कोणतं साहित्य विचारलेलं आहे? तर गाथा सप्तसती हे प्राकृत भाषेमधलं, कुठलं? प्राकृत भाषेमधलं हे पुस्तक आहे. आता खाली पर्याय आहेत बघा, स्वप्न वासव दत्ता हे भासांचं आहे, महाभाष्य हे पातंजलीचं आहे आणि वज्रसूची हा धर्मकीर्तीचं पुस्तक आहे. म्हणजे प्राचीन भारतासंबंधीचा साहित्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर गाथा सप्तसती. सातवाहनाचा राजा हल यांनी कोणतं साहित्य निर्माण केलं होतं? गाथा सप्तसती. आपला स्वप्न वासवदत्त हे भाषांचं होतं. ठीक आहे, गाथा सप्तसतींची भाषा ही प्राकृत होती. त्यानंतर खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसंबंधित आहेत? सत्यशोधक समाज म्हणलं की महात्मा ज्योतिबा फुले. 1873 ला, हे लक्षात ठेवा, ठिकाण पुणे. आपल्याला हे स्पेसिफिक वर्ष आणि तारीख पण विचारू शकतं. एक्झामच्या दृष्टीने ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, आता सत्यशोधक समाजाचे तत्व, वैशिष्ट्य, संबंधित व्यक्ती, वृत्तपत्र, कोणतं दीनबंधू विचारू शकता आपल्याला. ठीक आहे, यानंतर पुढचं महात्मा फुलेवर आणखीन प्रश्न येऊ शकतात. त्यांचं साहित्य संपदा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा सूड, सत्सार,
शिवाजी महाराज संबंधी पोवाडे. पुढचा प्रश्न, रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासंबंधी ओळखल्या जातात? रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर भरतनाट्यमसाठी त्यांची ओळख आहे. त्यांचं काम कोणत्या भरतनाट्यमसाठी आहे. आपल्याला इथं होमवर्क आहे, कथकली संबंधित फेमस व्यक्तिमत्व, ओडिसी असेल किंवा कथक असेल त्यांचे राज्य पाठ करा. बघा मल्लाप्पा करा या ठिकाणी. मल्लाप्पा धनशेट्टी यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. त्यांना खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहात नेतृत्व केलं होतं? चंपारणने नाही मित्रांनो, तुम्हाला डेट माहित असेल तर प्रश्न उत्तर मिळू शकतो. 1930च्या दरम्यान, ज्याला आपण सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी. चंपारण हे 1917चा आहे, उत्तर नाही. अहमदाबाद सत्याग्रह 1917चा नाही. खेडा सत्याग्रह 17चा नाही, तर याचं उत्तर आहे सोलापूर सत्याग्रह. मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीनिवास सारडा या चौघांना बघा लक्षात ठेवा, त्यांनी 4 मे 1930 ला सोलापूर या ठिकाणी सत्याग्रह केला होता. 4 नाव पाठ करा. इथं मल्लाप्पा धनशेट्टी विचारले, आपल्याला आणखीन 3 माहित पाहिजे. कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्रीनिवास सारडा ह्या 4 व्यक्तीनं 4 मे 1930 ला सोलापूर मध्ये काय केलं? सविनय कायदेभंग संबंधीचा सत्याग्रह केला. अख्ख्या भारतामध्ये एकच ठिकाण होतं ज्या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता, म्हणजे सोलापूर. आणि यावेळेस गांधीजींच्या आव्हानाला त्यांनी काय केलं? साथ दिली व सत्याग्रह केला. यामुळं ब्रिटिश सरकारने त्यांना पकडलं गेलं व 12 जानेवारी 1931 ही तारीख पाठ करा. 12 जानेवारी. इथं प्रश्न ऍडिशन. 1931 ला पुणे येथील येरवाडा या तुरुंगामध्ये या चौघांना फाशी दिली गेली. काय दिली गेली? फाशी दिली गेली. आणि 12 जानेवारी हा दिवस आताही सोलापूरमध्ये काय हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. फक्त ही 4 नावं लक्षात ठेवा. मी परत सांगतो, मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीनिवास सारडा लक्षात ठेवा हे पाठ, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन. 4 मे 1930 ला सोलापूरमध्ये सत्याग्रह केला आणि 12 जानेवारी 1931 ला येरवड्याच्या तुरुंगामध्ये ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली. 12 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. काय केला जातो? हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील जांब येथे असलेल्या रामदास स्वामी यांच्या खालीलपैकी कोणते साहित्य आहे? म्हणजे जांब म्हणजे आजचं जालना जिल्ह्यातील हे ठिकाण आहे. रामदास स्वामी यांचं जन्म ठिकाण आहे. बरोबर आहे. त्यांचं नारायण सूर्याजी ठोसर हे त्यांचं मूळ नाव होतं. 1608 ते 1681 हा त्यांचा कालखंड आहे आणि जांब जालना जिल्ह्यामध्ये आहे. तर त्यांचं साहित्य विचारले बघा, अमृतानुभव, भावार्थ रामायण, दासबोध आणि भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिकेला आपण ज्ञानेश्वरी पण म्हणतो, ठीक आहे. अमृतानुभव पण ही ज्ञानेश्वरांची आहे, ही पण ज्ञानेश्वरांची आहे. भावार्थ रामायण हे संत एकनाथाचं आहे, तर दासबोध हे संत रामदासाचं आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. दासबोध ठीक आहे. याच्यानंतर त्यांचा आणखीन एक मनाचे श्लोक हे पण माहित राहू द्या. दासबोध आणि मनाचे श्लोक. पुढचा प्रश्न, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न, नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? प्रश्न विचारलाय. नंदी कोलू उत्तर आहे कर्नाटक. बघा कर्नाटकचा आणखीन एक माहित पाहिजे, यक्षगान. ठीक आहे, यक्षगान पण माहित पाहिजे. तर नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? कर्नाटकचं नृत्य आहे. आपल्याला इथं किलो मिळतो. असंच बाऊल असेल, नंदी कोलू असेल, याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला या विश्लेषणचा नक्कीच येणाऱ्या एक्झाम साठी फायदा होईल. बोलण्याच्या ओघामध्ये एखादी प्रोनाउन्सिएशन चुकीचं जाऊ शकतं, माफ करा. आपल्याला पुढील लेक्चर साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा.